राजकारणामध्ये कोणी कधीच कोणाचा शत्रू नसतो ना कोणाचा मित्र असतो. असंच घडलेलं आहे शरद पवारांच्या बाबतीत. आता आपण नेमकी काय घडले ते बघूया. तर असं काय घडलंय का शरद पवारांच्या निकटवर्ती मानले जाणारे नेत्याचे सूर एकदम बदललेत आणि त्या नेत्याचं नाव आहे त्यांचं अभिजित पाटील. आता त्यांचा सूर बदलण्याचं कारण असं आहे का त्यांच्या कारखान्यावरती जप्ती आलेली आहे. आज पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा त्यांचा आहे आणि त्याच कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आहेत. कर्ज थकवल्याप्रकरणी 2021 साली कारखान्याविरुद्ध खटला भरला गेला. मात्र तेव्हापासून गेल्या शुक्रवारपर्यंत सहकार खात्याच्या कोर्टानं कारवाईवरती स्टे दिला होता. गेल्या महिन्याभरापासून अभिजित पाटील माढा आणि सोलापूर लोकसभेत शरद पवार गटाचा प्रचार करत होते. 26 एप्रिलला अभिजित पाटील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत असताना इकडे त्यांच्या कारखान्यावरती जप्तीची कारवाई झाली आणि 39 कोटींच्या साखरेच्या पोत्यासह साखर कारखाना सील केला गेला. बातमी मिळताच अभिजित पाटील सभा सोडून कारखान्याच्या दिशेने निघून गेले. 28 एप्रिलला देवेंद्र फडणवीसांसोबत अभिजित पाटलांची भेट झाली आणि 29 एप्रिलला महाविकास आघाडी सोडून अभिजित पाटलांचे सूर महायुतीच्या बाजूने बदलल्याचे दिसले. आता एकंदरीत अभिजित पाटलांच्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करतो असं आश्वासन दिले आणि त्यामुळे भविष्यात 3 दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या मंचावरती दिसणारे अभिजित पाटील महायुतीच्या मंचावरती दिसू शकतात. आता एकंदरीत अभिजित पाटलांचं असं म्हणणं आहे का कारखान्यावरची कारवाई मायबाप सरकारच वाचवू शकतं. म्हणजे कारखान्याची कारवाई महाराष्ट्र शिखर बँकेने केली आणि ही सहकार खात्याच्या म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येते. अभिजित पाटलांच्या मते त्यांना आता फक्त दिलासा पाहिजे आणि तो दिलासा महाराष्ट्र सरकार देऊ शकतं. आता ईडीप्रमाणे साखर कारखान्यांवरच्या कारवाईनं सरकारचं दबाव तंत्र वापरत असल्याचं जो काय सध्या सगळेच विरोधी पक्ष आरोप करतात तो आरोप मात्र सरकारने फेटाळला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना सरकारने त्यांच्या कारखान्याला 147 कोटी रुपयांची गॅरंटी दिली होती आणि त्यावेळी भाजपाच्याच प्रताप चिखलीकरांनी या गॅरंटीवरून चव्हाण लवकरच भाजपात प्रवेश करू शकण्याचा अंदाज वर्तवला होता आणि योगायोगानं पुढच्याच काही महिन्यात अशोक चव्हाण भाजपवासी झाले. आता पंढरपूरचा जो साखर कारखाना आहे त्याच्या घडामोडीची मालिका आहे ती कशी घडली. 2021 सालाची पंढरपूरच्या साखर कारखान्यात कर्ज थकवल्याची केस आहे. राज्य सहकारी बँकेचं मुद्दल आणि व्याज म्हणून 430 कोटी रुपयाचं कर्ज कारखान्याने थकवलेलं आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादीत म्हणजे त्यावेळीच राष्ट्रवादीमध्ये आणि आता सध्या BRS मध्ये असलेले भगीरथ भालके यांच्याकडे कारखान्याची सूत्र होती. मात्र जुलै 2022ला कारखान्यात स्वातंत्र्य झालं आणि भगीरथ भालकेंचा पराभव करत अभिजित पाटलांचं पॅनल सत्तेत आलं. 7 मे 2023च्या आधी कोणत्याही पक्षात नसलेल्या अभिजित पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि शरद पवारांनी प्रवेशाच्याच दिवशी पंढरपूर विधानसभेसाठी अभिजित पाटलांची उमेदवारी जाहीर केली. 3 जूनला अजित पवारांचा गट भाजपसोबत गेला आणि अभिजित पाटील मात्र शरद पवारांबरोबरच राहिले. आणि आता एकंदरीत यंदा माळशिरसचे मोहिते पाटील भाजप सोडून पुन्हा राष्ट्रवादीत परतले आणि त्यांनी जो आपण म्हणूया साधारणतः सोलापूर जो काय भाग आहे त्या सोलापूरच्या पट्ट्यामध्ये प्रणिती शिंदेच्या प्रचारामध्ये अभिजित पाटील सक्रिय झाले. मात्र परवा कारखान्यावरती जप्ती आली आणि फडणवीसांची अभिजित पाटलांनी भेट घेतली आणि आता भविष्यामध्ये अभिजित पाटील महायुतीचा प्रचार करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारने लोकसभेच्या तोंडावरती 21 साखर कारखानदारांना कर्जाची गॅरंटी दिली. सरकारकडून कर्जाची गॅरंटी मिळालेल्या 21 पैकी बहुतांश साखर कारखाने हे शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. काही कारखाने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांच्या नेत्यांच्या ताब्यामध्ये आहेत तर काही कारखाने शरद पवार गट आणि काँग्रेस जे काही नेते आहेत आणि त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. आणि म्हणून आता सध्या जी कारवाई होते ती फक्त विरोधकांच्याच साखर कारखान्यावरती होत आहे. मात्र सरकारने हे सगळे आरोप धुडकावून लावलेले आहेत. पण का आता एकंदरीतच या कारवाईमुळे जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातले जे काही आपण म्हणूया का मोठे नेते अभिजित पाटील आता त्यांना भाजपबरोबर जावंच लागतंय. आणि तेव्हा मित्रांनो तर या कारवाईबद्दल आपलं काय मत आहे ते आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका.